भैया रुको रुको, मैं क्या बोल रहा था, जरा सा नीचे चले जरा। वो कैसा घूमते नहीं रहने को ना, नहीं तो घूमते बहुत रहते बोला। पाँव में रुकते हमारे। हाँ जल्दी कैसा सभा होने को ना, बिल्कुल क्लियर। बीच बीच में कर रहा भाई ये टोपी वाला आदमी। अरे पीछे हटो भैया, पीछे हटो, गाड़ी आ रही। हाँ शुरू हो रही ना गाडी अभी। काय हे घनघने मांग व्हा ना हो भाऊ, करते ते बरोबर। त्याला काय आजचं आहे का ते, रोजचं सुरू आहे। हो मांग व्हा, दिन शपाटून व्हा इकडे। बापरे का शांताराम भाऊ, अजून रे आता सुरुवात केली का तुम्ही? हा आम्हाला वाटलं झालं का तुमचं? हा सकाळपासून निघाले पाहिजे, इतका टाइम काय सोपं आहे करायच्या गावातून हार्वेस्टर काढणं म्हणजे? ते कोणाची गाडी बाजूनं करा, तर कोणाचं ऑटो बाजूनं करा, ते गोटे टाकले तिथं। मग काय आता कुठे सुरू झालं बा? मी आता म्हणलं होते का नाही, जाऊ द्या आता, होऊ द्या एवढं, जाऊ द्या ना। मी म्हटलं देवलालचंही झालं असं हो, म्हणून आलो मी। आला तिसरा नंबर आपला आहे हो, चला बा आता अजून या देवलालचंही राहिलं आणि या भूषणचंही राहिलं। काही टाइम नाही लागत, बसा ना तुम्ही, बसा बसा। हो आता हे झालं की बस भूषणच्या। भूषण तू तयार राह म्हणलं, तिथं रस्ता की काट्या काढून ठेव। हा अजून मग तिथे टाइम लागत। सगळं झालं, तळव गिडव आतून ओके आहे बिलकुल। फक्त वावरात यायची देर आहे मला, रस्ता ओके केला। तुम्ही फक्त ते पोते की ते तळव गिडव टाका, ते गहू आता टाका ना खाली। हो ते म्हणलं बळबू, तिची ते आपले पोते आणा बरं, पोते तळव हे ते सगळं। हो इथं आतरून घेऊ आता, कसं गहू टाकन ते आता मशीनची टाकी भरली असन। काय राजा, इथून पोते आणा, तिथून ही आणा, तिथून टोपला आणा। काय राजा तुम्ही काय म्हणजे रोजानं गडी नाही सापडला, मला ठेवलं का? काय राजा माझ भाऊ, कसं वा आता रोजाचा गडी नाही ते काही राजा बाळू तू का नाही? अरे आपल्या माणसाला सांगते का नाही कोणी बी काम? हा चल जाऊ दे, मी आणतो बा, जाऊ दे जाऊ दे, आणतो मी आता। एक तर शेल्यावरच नाही तुम्ही, जाऊ दे तिकडे। हो पण मी काय म्हणतो, आता गहू टाकल्यावर कमीत कमी लवकर मला मोजून दे जाते आणि लवकर जाऊ दे आता। घेऊन जा ना तू, 2 नाही 2.5 पोते घेऊन जा ना, काय विषय का त्याचा? आता फक्त गहू तर टाकू दे इथं। सांगा आता, काल म्हणे 4 पोते नेले चालते, आता म्हणता 2.5 पोते। अरे बा कमीत कमी 3 पोते तरी द्या, 2,500 रुपये भाव क्विंटल ना। हो ना, बोलाचा विषय होय ते, ने ना 3 ने 4 ने। चल घे लवकर तळव तळव, जा बरं भूषण, याची संग जाण घेऊ दे लवकर। चला बळबू, चला लवकर, ते पोते किती तळव आलं, ते हार्वेस्टर आलं, चला लवकर पहिले। चला आता एक तर वावर झालं बा कसं बी हो, नाही का सुरुवात झाली आता। चला म्हणलं पाहून घ्या गहू घेऊ कसा निघाला, पद्धतशीर आहे म्हणतो मग, पण कसं चांगला तर आता नाही म्हणतायत म्हणा, पण बरा आहे, बरा बरा म्हणला मीडियम मध्ये। टुशाला काय लय पडल्या तुम्ही हो ना, इतक्या टुशा नव्हत्या पडायला पाहिजे। काय लयच घनघण्या माणूस आहे नाही का हो ना, म्हणजे सुद्धा म्हणतच नाही कोणाले। नाही म्हणलं तुमचे ते आबोजी होती समजा, आबोजीचे आबोजीचे आबोजी हो, हे म्हणजे लय असे घनघणे होते का हो? हा म्हणजे घनघणे कायले बी नाक लावणारे। असा नाही विषय, आबाजीचा विषय नाहीये, पण तुम्ही पहा ना याच्यावर किती आहेत। निरा म्हणलं हेच पडल्या नाही ज्यांची टुश्या। हे जर आता निसतो म्हणलं तर बाईले 10 किलो गहू निसाले दिवस लागत आले का? जाऊ दे, डोकसेल डोकसच नाही लागत आपलं नाही का, याच यायले जाऊ दे। हे बा जसा आला तसा आला बा हो, याच्यात काही इलाज नाही हो, वरे वर येतेच असते तेवढ्या, काही विषय नाही ती हो। सफाई करून घे जा आणि मोकळे करा। चला म्हणलं आता काय जेवणाचं काही आणलं का नाही डब्बा का काय? येते का संध्याकाळी येते म्हणलं? बा जमलं जमलं, अरे आले का रे? चला आणा आणा, शिदूर येतं ते थैली घेऊन या। आणि म्हणलं संख्या ते कॅन ने बरं, कॅन भरून आण लवकर, तिथे इरी होऊन जाय। या लवकर या, लवकर या। चल मजा, चल चल चल। आले म्हणलं डबे आपले, जेवण करून घेऊन मग चालले जा पुढच्या वावरात या। चला मग चला, तर तिथं झाडाखाली चालले जाऊ, पोट्टी येऊन राहिले, चला। नहीं मैं क्या बोल रहा था, मैं यही खाना खाता, तुम उधर खावा हो, मैं मशीन के पास बैठ जाता। ठीक है ना, कुछ बात नहीं है। हो आने उसको, हो तुम्हारा डब्बा दे देते, हम उधर खाते फिर। चलो म्हणलं मामा लुटे रे, हो चला म्हणलं चला। नाही सरपंच साहेब म्हणलं काय तुमचा अजून लय टाइम आहे म्हणलं, अजून लय टाइम आहे हो ना तेच पाहिलं ना हो। आता हे तुमचं, याच्यानंतर आता देवलाल आणि त्याच्यानंतर ते मुंशीराम। जाऊ दे आता, संध्याकाळच होते आपल्याला। बरं नाही मी काय म्हणतो, किती पोते झाला असेल समजा? नाही तुम्हाला किती किती एकरात ये? आवटण गिवटण चांगलं आलं यायले, 25-30 पोतेल मरण नाही हो। पहा ना म्हणा भरून, मग समजतेच ते येईल 25च्या वरच तसं हो का? त्यामुळे बरं आलं मग समजा 3 एकरात नाही का शांताराम भाऊ? 3 एकराच्या मनानं बरं झालं राजा। आम्ही तर करते वाटते सरपंच खोर अर्ध्या एकराचा। अरे नाही हो, 2.5 एकरात 2.5 एकरात, मग 3 एकर तर तिकडलं आहे आपलं, हे 2.5 वालाच आहे ना। मग काय तर 2.5 एकरात आपल्याला आपल्या सोयीच्या मनानं लय झाला बा नाही का, खत पाणी हे ते खतलं आहे ना आपल्या वरात। काहीतरी गोलमाल आहेस रे नाही का, तरी वाटतेस मला गोलमाल आहेस हो। असू दे ना असू दे, थांब ना आता जेवण झाल्यावरच सांगतो ना तुले। जाऊ दे, जे असन ते काही हरकत नाही, पण चांगलं झाला। चल रे बा भाकरीवाल्या, चल ये लवकर लवकर। चला म्हणलं आलं ते जेवण करून घेऊ।
झालं आता डोक्यात बुद्धीला घालून आता बळबोजा नाही का झालं आता बहुतेक टेन्शनमध्ये आले ते एवढ्या मोठ्या टुशा जर म्हणल्या तर कसं काय करा आता वरे असतेच ते तेवढं काय समजते आले आता जाऊ दे आता नाही का मला वाटते नेतच नाही बहुतेक निसाल लय टाईम लागेल बा मला वाटते कॅन्सलच मारते वाटते अरे का बाळबो चला ना आता ते बसल्याने जेवायला चला म्हणलं हो आलो ना व्हा ना तुम्ही पुढे व्हा ना ते शिदुऱ्यात सोडा तुम्ही आलो 2 मिनिटात आलो मी व्हा तुम्ही पुढे व्हा हो पण इतकं काय पाहा लागते मला गव्हाले चांगला ना गहू काय झालं गव्हाल ते इतकं काय विचार करून राहिले चला पहिले जेवण करून घेऊ मग पाहता येते काय चांगला म्हणता टुशा आहे म्हणता ना तुम्हीच तर म्हणे आता जायले टुशाला आहे ना आता काय 10 किलो निसाल इतका टाइम लागते हे जर गहू नेला म्हणलं तर मला बोलणं नाही खाला का मग काय तेच तर म्हणून विचार करू राहिलो मी कसं करा ते पाहा आता शेवटी कसं आहे टुशा आता आपल्या हाती असते का ते हो आता जसं झालं तर झालं बा ते हाय असं आहे आपला गहू आता पहा नाही तर मग असं करा पडबो तुम्ही आपलं समजा आता सरपंच साहेबाचा काळणा आहे अजून मुंशीराम भाऊचा काळणा आहे ज्याचा चांगला वाटला ते घेऊन टाका तुम्ही ते घेतला चालते मी पैसे देऊन द्यायले तसं म्हणता नाही का बरं पाहतो मी काय विचार करतो मी हो बाकीचा पाला कसं निघते मग नाही का हो लगेच तसंही करायला पुरते नाही हे मग लय टाईम लागत नाही आले निसाले आता ते तर आहेच म्हणा आता कसं खडे असते काही टुशा असते तेवढं दिसा तर लागतच असते का नाही ते तर काम करायचं लागत ना पण ते लस आहे राजा लस काढ लागते बरं पाहतो आलोच मी 2 मिनिटात आलो तुम्ही पुढे आलोच चला जमलं नाही का हो कॅन्सलच करते सौदा आता आपण सरपंच विचारून जरा पाहू मग बरोबर ठीक आहे या मग तुम्ही हो मी काढतो ते थैलीतला डबा घेवा या लवकर या नाही सरपंच साहेब काय वाटतेच मला गहू घ्यायला पुरण नाही कारण की कसं टुशायला आहे म्हणते कसं काय पुरण का म्हटलं बाकीच्या निघन का चांगला याच्यापेक्षा असं नाही ना तुमच्या ध्यानात नाही येऊन राहिलं ना ते शांताराम घनघणी काय म्हणते तर जिथं आपलं विचार करायची क्षमता संपते त्याची तिथून सुरू होते मग काय झालं चला काय ते दूरचं सोचते न ते म्हणून तुमच्या डोक्यात बरोबर त्याला घालून द्या ना टुशा आहे खडे आहे म्हणून म्हणलं काही ऐकू नका हेच गहू भरा 3 ते 4 पोती घेऊन जा साफसफाईच्या मशीन आहे तर 100 रुपये क्विंटल मागत द्या आणि पॅकिंग करून घेऊन जा असं आहे का ते तरी तर म्हणलं ते हार्वेस्टरवाल्या म्हणे टुशास आहे बरोबर म्हणजे मला समजा म्हणजे माझ्यासाठी होतं त्याचं ते नाही का सगळं आहे न ते मग काय तर बरोबर त्यानं ते काय म्हणते न त्याले प्रोपोगंडा निर्माण केला आणि बस जाय तिकडे हो तुम्ही काहीच काळजी करू नका लवकरात लवकर गहू भरा ना आता निघा नाही तर मग हे सारा गहू भरायला लावून ट्रॅक्टरात टाकायला लावून नसता ताप आहे हो एखादं कटलं पहा नाही तर ॲटोवाल्याला फोन लावा आणि तुमची 3-4 पोती घेऊन सटका बरोबर आता एखादं ट्रॅक्टर बोलावा आणि हे पोते शिवा भरा आणि एक तर ट्रॅक्टर टाकून घरी नाही द्यायच्या आणि तिथून मग मला सुटका भेटत नाही का म्हणजे माझा आज दिवस घालते पुरा तेच म्हणलं ते आता कसं आहे हे सगळं गहू तुमच्याकडून भरून घेईन ते आता पोते येणं घ्या टोपलं टाका तेच म्हणलं शिवारे मग ट्रॅक्टरवाल्याला बोलावं आणि घरी न्या उचल खाचल फालतू एखादी पासवी सारक झाली तर बसचा त्यापेक्षा सटकन तुमची 3 घ्या एखादी ॲटोवाल्याला फोन लावा नाही तुमच्या सासरे बाजूला आहे ना ॲटो त्याला बोलवा आणि सटकन आपला घरचा रस्ता जवळ करा बरोबर ठीक आहे ना पाहिजे मी सासऱ्याला फोन लावतो मी आता जेवण करतो पहिले हो बस ठीक आहे हो चला मग येतो मी आता या मग तुम्ही हो चला येतो मग डबा गिबा मस्त पाठवला म्हणा हो कसा आहे कळीन भात आणि भाजीन पोळीन गिळी पद्धतशीर मस्त हो चला घ्या म्हणलं जेवण मग करून नाही का हो चला घ्या ना आता नाही म्हणलं मी काय म्हणतो आपले ते आलूपोंगा भाऊ काय भेट झाली का नाही म्हणलं त्याची तुमची ते काय आता भाऊ वाटते ना इथं आहे म्हणते ते लक्ष्मणराव न कोणाची इथं तरी भाड्यानं का काय करून दिलं म्हणते जागा गिगा पाहून आता भेटू दिल्या आता कसं सकाळी निघून गेलं ते माही काही भेट झाली नाही ते तर आहेच म्हणा पण कसं आहे जेव्हा खावाचा तुमचा प्रश्न निपते ना आता तिथे बी 2-4 दिवस जर लागले हो आसपासची खेडे घेतली तरी तुमचं भागते तिथं नाही बुवा आपण कोणाला चालेला जिम नसतो आपली कसं आहे तिथं रावटी आहे तिथंच बनवणे आणि खाणे हो सोयऱ्या धाऱ्याला त्रास नसते आपला त्या लागून हरभऱ्यात झाडावर चढू नाही का आणि 1900 रुपयानं 2.5 एकराचे पैसे देऊन द्यायला लागले हो ना ते आहेच म्हणा स्वभाव तुमचा म्हणजे कसा रॉयल आहे हो कसं कोणाला तकलीफच नको हो नाही पद्धतशीर आहे ना व्यवहार तसाच पाहिजे तुमच्यासारखा बरोबर आहे सोयऱ्याला त्रासच नको हो नाही का कोणा टाईम आजकाल बरोबर आहे ना नाही का हो याचा 7-12 किती आहे पाहा लागेल मला ऑनलाईन बोलता बरोबर हो ते तर आहेच म्हणा पण नाही म्हणलं शांतारामजी घनघणी तुमच्याजवळ वावर किती आहे म्हणलं सगळं आपल्याजवळ एकर इरिगेशन पुरं तसं म्हणजे एकाच जागी आहे का मग अलग आहे समजा 3 ठिकाणी आपलं इथं आहे समजा काही याच्यानंतर एका ठिकाणी अजून 4 एकर आहे आणि एका ठिकाणी अजून असं 3 ठिकाणी आपलं म्हणजे 3 सर्वे नंबर आहेत तुमचे गट नंबर समजा नाही का एका जागी पाहिजे होतं लेखाचं म्हणजे एका इरून सऱ्या वावराला पाणी काय आता जाऊ द्या जे आहे ते आहे तसं हे किती सर्वे नंबर आहे समजा आपण बसेला समजा हे गव्हाचं वावर समजा आपलं 832 गट नंबर समजा आता याचं नावही समजलं सर्वे नंबरही समजला नाही का आता महाभूलेखवर सर्च करतो
आणि याचं किती वावर आहे तेच पाहतो. बरं बरं ठीक आहे ना. घ्या ना बळभून को काळजीत आहे म्हणलं. घ्या करा जेवण करा वरपा कळी गिळी. ते गव्हाचा विचार करू राहिले टुशाला आहे मग ते निसा पुसाल पुरते का नाही मी म्हणलं बा काय घेता जरा चांगला घ्या. अजून बाकीच्या काढणं झाल्यावर म्हणजे गहू द्यायचा विचार दिसून नाही राहिला मला याचा नाही का. हो ना पाय ना आता किती हुशाऱ्या करून राहिला. थांब म्हणा तू. बरं जाऊ द्या आता पाहा तुम्हाला पटत असेल तर न्या नाही तर नको नेऊ. करा जेवण करू द्या आता मले. अजून तिथे पा ती येऊन राहिले ते टोय गोटीवाले. हो ती आता त्याच्या वावरात जा लागते. घ्या सण चाल द्या. काय का जरा कैरी आणली असती तर बरं वाटलं असतं. बरं मी काय म्हणतो लुटेर भाऊ मी कैरी आणतो 2-4 जरा खाले. कसं जास्त धकते मग आलोच मी 2 मिनिटात. आणा हो या घेऊन ये. काय बाळूभाऊ कसं काय म्हणतं पाहिजे म्हणलं ते गहू चांगले आहेत घेऊन घ्या सटकन घराकडे घेऊन जा म्हणलं. माणूस लय चत्र आहे बरे. तुमचा मावस भाऊ काही साधा सोपा माणूस नाही बरं. आलं ना मला लक्षात आलं ते घेऊनच चाललो मी. त्याला सांगतो ना टुशा आहे ना तर म्हणतो बा जरा शिल्लक दे म्हणतो. आता 3च्या जागी 4 पोते घेऊन जा तुम्ही आता. आता फक्त मला एखादं कटलं पाहा लागते. एखादं कटल्यावाल्याला फोन करतो नाही तर मग कसं माझ्या सासरेबाला फोन करतो. काय ले सासरे बाले आता त्याले बलावसान किती त्याचं डिझेल किती जयन ते मजुरी हे ते पुरण काय ते किती पोते न्यावं लागते तुम्हाला. मला कसं 7,500 आहे त्याच्या इकडे होतं तेवढ्यातले मला समजा 2,500 रुपये क्विंटल नाही असला तर 3 क्विंटल पाहिजे होता आपल्याला समजा रीतिरिवाजाप्रमाणे. 3 नाही 4 पोते द्या आणि टाकून येरी तर टुशाच आहे म्हणा त्याची आता. 1 पोतं तर कचराच निघते म्हणा. आणि दुसरी गोष्ट कसं आपलं कटलं खालीच आहे ना. आपलं कटलं कसं आहे मला डिझेल आणायला जावंच लागते अर्ध्या घंट्यानं. तर मी कसं यायला सुती लावून देतो हार्वेस्टरवाल्याले डिझेल आणायला चाललो जातो. तुमची 4 पोते घेऊन जातो मग चिमणराजा घरी टाकून दे. बाबा मग तर सोन्यान पिवळं झालं जो करा मग तेवढं काम. आता मी भाडं देऊन देतो तुम्हाला काय आहे पाहिजे नाही भाडं गिळं. मी डिझेल आणायला चाललोच नाही री. हो मी फक्त आता 1 सुती लावून देईन ते टोय गोट्याचं चाललं जाईल ना. 4 पोते तुम्ही भरून ठेव जा मग. बस ठीक आहे पहा म्हणलं आले ते आता गोष्टी करू नका आता. मी तिथं बरोबर जमवते ते काम आता. ठीक आहे जेवा आता जेवा. सरदारजी आवाज देऊन राहिले. चला म्हणजे झालं म्हणजे जेवण माया. आता आपल्या वावरात येऊ द्या मग आपलं भूषण टोय गोटे. हो मी काय म्हणतो बा गडबड करू नका. पहिले पैसे घेत जा तुम्ही. कोणते बी काम झालं की पहिले पैसे घेत जा. तर आपले 2.5 चक्कर झालं समजा तर किती होऊन राहिले समजा आपले 1900 मग. हो ते तर महत्वाचं होतं. मी म्हणणारच होतं आता पैशाचं. तर आता तुमचं समजा किती 2.5 एकर आहे म्हणता नाही का. 1900 रुपयानं. आता सरसकटच भाव ठरला ना आपला. तुम्ही तिथंच आता बोलले ना सगळ्याचं 1900 रुपयानं. आता आपलं 2.5 एकराचं पकडा ना 1900 3800 आणि त्यातले अर्धा एकरचे 950 म्हणजे 4750 रुपये. 4750 मारून देऊ मग. द्या तुमचा नंबर सांगा. थांबा 1 मिनिट. हो काय तुमचा सर्वे नंबर किती सांगितला तुम्ही 832 नाही का. 1 मिनिट मुले मा भुलेक नावाची एक वेबसाईट आहे. त्याच्यावर सर्च करतो. ते कसं आहे म्हणजे एकर किती आहे बा तुमचं नेमकं. म्हणजे मलाही समजते मग तुम्हालाही समजते. म्हणजे काय म्हणजे काय तुमचं काय भुलेक आणि महाभुलेक काय. महाभुलेक नावाची वेबसाईट आहे. त्याच्यावर आपला 7-12 पाहता येते किती एकर आहे कोणाच्या नावानं आहे. ते प्रिंटही काढता येते सगळंच ते डाउनलोडही करता येते. तर तुम्ही मला सर्वे नंबर सांगितला ना या इथचा. तर तुम्ही 832 सांगितला होता. तर मी पाहिलं ना त्याच्यातनी सगळं आलं तर ते 3 एकर दिसून राहिला म्हणलं. दाखवू का तुम्हाला पहा तुम्ही तुमच्या येतही पहा. सांगा आता म्हणजे मग तुम्ही म्हणजे 7-12 ऑनलाईन पाहून राहिले का आणि त्याच्यावर पैसे मागता का. मग कसं तर बाबा काय टिप्पर देता का आम्हाला. 3 एकराच्या 2.5 सांगून राहिलं. कुणी 10 एकराचं 8 सांगून राहिलं. हे याच्यात पहा तुमचं किती आहे तर. अरे बापा रे मग त्याला का आपलं दीडच दिसते रे बा. झालं मग कठीणच काम आहे. अरे बाबा खरंच सांगा लागते वाटते रे. तसं नसते ना ते. त्याच्यात आहे पण आपलं कसं धुरे बंधारे असते ना. ते नाही काटायचं का काटा नाही लागेल का ते. ते सांगू नका भाऊ मले. 3 एकर दिसून राहिले याच्यात मले. 3 एकराचे पैसे देऊन द्या तुम्ही. कसं असते हो कसं असते पचत नाही बरं हे. हो पचत नसते हे निघते फुटून निघते. द्या हो चंद्रभाऊ लोकांना सतत नको जाऊ देऊन द्या. आले कसं बरं ठीक आहे बा काय आता तुम्ही म्हणता पण नाही तर हे बा 2.5च आहे ते खरं आपलं. पण तुम्ही म्हणता बा जाऊ द्या उन्हीतानीचे कामं करावं लागतं तुम्हाला. बरं ठीक आहे मारून देऊ मग. ठीक आहे किती होते मग आपले समजा 19 तरी 57 नाही का. बरं ठीक आहे मारतो. असं पाहिजे एलदन का. भाऊ म्हणलं टोय गोटे तुम्ही तयारीत राहता. चला जा आता आलोच मी. व्हा पुढे व्हा. हो या मग या लवकर या. आल्या चंद्र मग टोपलं घेऊन कुठचं तरी नाही का. बस आता भरणं लावते आता पोते काढा आणि भरणं सुरू करा. कुठे गेलते म्हणलं वाटच पाहून राहिलं मला काही येतात
काही नाही, हे टोपलं आणलं ते आपलं देदाच्या खोपडीतलं आणि पोट्टे पाट्टे सर तिथंच बसून यायचं. मला चला ना बा, देतो ना तुम्हाला पैसे, भरू लागले का पोते. अरे कायची तिथं, न्यूझीलंड भारत फायनल आहे ना, ते म्हणे बा आपण नाही येत आता, सगळे बसायला तिथं काय करतं. म्हणून म्हणलं आता काय करू आपण, त्या झुंबरला सांगितलं मला ट्रॅक्टर घेऊन ये बा. तर ते येते आता 1-1.5 घंट्यानं. तर म्हणलं आपले पोते भरणं झाले पाहिजे. पटापट आपलं मी कसं पोतं धरतो, तुम्ही आपले टोपले टोपले टाकत चला. बरोबर आहे बरोबर आहे. अरे हो, पण आता तुम्ही सांगा, मी जर एवढे टोपले भरले ना, उद्याच बिमार पडतो मी उद्या. म्हणून म्हणतो बा, टोपले मला काही भरायला लावू नका आणि ते पोते भरायला लावू नका. मी आता काय करतो, आता हे याच्यात टुश्या गिशा आहेत म्हणा, पण नाही इलाज आहे. तर मी काय करतो, 4 पोते भरतो. 4 पोते भरतो बा, आणि मी आता लवकर घराकडे निघतो. काऊन की माझ्या घरचा फोन आला बाईचा, म्हणे मी चालली म्हणजे पुढे. मी आता थांब, आता झाला आता गहू काढणं. तर आता मी निघून राहिलो, 4 पोते भरणे आहे, निघणे आहे. काय बोलताय करताय, थांबा जरा, लोकांचा गहू चांगला असला ते घ्या. हे काय बसले तुम्ही कचरा घेत. हे बा, तुम्ही गडबड करू नका लय. जाऊ ना संध्याकाळी, आपला माल घरी गेला की उद्या सकाळी जाणार. आता संध्याकाळची पार्टी बनवू आपण मस्त, फर्स्ट क्लास. नाही ते काही पार्टी नाही पाहिजे काहीच, ते बस निघून राहिलो मी आता, मला जाणं आहे, अर्जंट जाणं आहे. हो ना, पण आता ॲटोचं भाडं, वावरात ॲटो येते का, सांग बरं तू. मग 4 पोती नेऊन राहिला कसा नेतो तू. मग ॲटोचं भाडं, तिथून अजून दुसरं ॲटो पा, तिकडून तिकडे न्या. येलेल वान नाही ना, हो काहीच नाही नेले. हे लुटेरे चालला ना डिझेल आणण्यासाठी, आता 1 घंट्यात जाते ते. मग ते येऊन राहिलं म्हणे पोते भरून ठेवा म्हणे, असं आहे ते. म्हणजे पुरीच फिल्डिंग लावली ना, नाही बरं जाऊ द्या बा, मग तुमची इच्छा शेवटी. पण मला वाटतं बा संध्याकाळी जरा असं बनवलं असतं माहोल. ठीक आहे, मग आता मग नाही इलाज आहे, भरा मग पोते, चला मग भरू. त्याच्यामुळे बाबा 1 खेपचे निघाले आपले, नाही का. चाला मग 4 पोते भरू बा, काऊन की कसं लय टुशा यायचे त्या, नाही समज 3च भरा म्हणून. 1 पोत्याची अजून शिल्लक चिटी परी बसली. हो ना भरा ना. हो चला जाऊ द्या आता 1 खेपच्या, भरा. देवला रोज वारात लागला वाटते आता, नाही काय रे भुसट्या, काय झालं का तुझ्या, निपटलं का तुझ्या म्हणलं. हो बस आताच झालं नेमकं, आणि बस आता हार्वेस्टर आता देवलाल काकाच्या वावरात सुरू होऊन राहिलं. आता काय 1.5 एकरचे पैसे दिले, मग द्यायला झाला विषय माया मोकळा. बेले का, तुला सांगत ना 1 एकर सांगत होता सकाळी, आता काय 1.5 एकरचे पैसे दिले तो. अरे कुठं जमून राहिलं, शांताराम भाऊ बसून असतं 3 एकराचे पैसे घेतले. मग काय तर ऑनलाईन 7-12 पाहिजे. हो कोणता गट नंबर होय, तालुका जिल्हा, ते बरोबर लिहिलं आणि गट नंबर टाकला की झालं, आपलं वावर किती आहे सगळं समजते द्यायले. मग काय असं जमून राहिलं का. मला काय हायसले का कलाकार ते, मग काय सोपा नाही ते. तरी तर म्हटलं शांताराम भाऊ दिले का, मग 3 एकरात दिले का. काय तर तिथंच पाहिलं, सांगा मग तुमचा गट नंबर किती आहे तर टाकला, जिल्हा तालुका, हो ढमकं टाकलं की बस इतके कराय मग तुमचं काय सांगून राहिलं म्हणे मला. म्हणलं चालवायला का मग हे, नाही का. जाऊ द्या मग, आता पुरं खरंच सांगा लागतं, नाही का, जमत नाही ताल. चाल जमत नाही ते, मी देऊन टाकले बा माय आता. हो आता काय देवलाल काकाची मला कसं 3 एकराचे देणं पडते वाटते बा. चला आता जाऊ द्या, करतो आता मी शिवसाप होते तिकडे आहेत माय. बरोबर, ठीक आहे ना. आता तू झालं की माय बसतो इथं, आता कुठं बसतं, नाही का. माय झालं की लक्ष्मण रावचं, मग आता लाईनी पाटील. चला म्हणलं झाडाखाली बसू आता, हे झालं की मग चालली एक का संध्या लोक जिकडे तिकडे. चला पाटील तिकडे बसू. आम्ही कुठं थांबतो, आमचं ते हरभऱ्या सुरू आहे ना ट्रॅक्टर. मग काय आता पोते वळ नाही अजून. बसा तुम्ही, आम्ही येतो जरा थोड्या वेळानं. आमच्या एरी 5 नंबर लागते. सरदार चलो तो तुम, मैं आता डीजल लेके 1-1.5 घंटे में पहुंच जाता वापस में. चलो तुम. या मग तुम्ही आता काय, हो आपले चिमनरावच्या घरी टाकून देता, 4 पोते आहेत ते. आणि मी येतो आता संध्याकाळच्या पायरी. हो तर कसं सगळं फॅमिली आहे ते. ओके, जा मग तुम्ही आता. काय म्हणलं, नाही तर मग कसं मागून जरा लक्ष ठेवतं म्हणलं, नाही तर मग कसं पडलंच बा, असं झालं. 4चे 2 नाही पोचले पाहिजे तिथं. आता अरे नाही काढत ना मी त्यातले का 10-20 किलो गहू काढणार दिसून राहिलो का. काही काळजी करू नका, 4 पोते पोहोचून जातील तिथं. ओके, चला मग आता घरी जाऊ, मग चहा घेऊ, निघतो मग मी आता तुमच्या पोते शिवणं हे त्याचा बराच टाईम लागते ना. नंतर या मग ऊन उतरल्यावर. पण तसंच करावं लागणार आता, 5 लागणार पोट्टी गिट्टी. मग आता एवढं मोठं आणणं का सोपं आहे का ती. जाऊ दे, चला मग आता घराकडे तुम्हाला रवाना करून देतो. चला मग चला. काय का लुटेऱ्या लोक सांगून राहिले तरी माहीत झालं मला, इथं आला म्हणते तू हार्वेस्टर घेऊ. आम्ही बस कर ना एजंटगिरीला का, कुठे येले का आहेस, कुठे आहे. पाय एवढं घर तुला दिसलं नाही का म्हणलं. इथं असतो ना मी राहिले, जेवायला यायचं, चहा प्यायला यायचं. चालला का भाकरी थापून राहिला. अरे बुवा, थोडक्यात गोळी बरी. कुठं बसतो तो मागं तापला होता राजा रोना तापा. जाऊ दे हे बा, झालं आमचं इंका. आता पोया सुरू केल्या म्या. राहू दे, सकाळी येईन मी चहा घ्यायले. आता राहू दे बाबा, टेन्शन नको घेऊ ना. ते सरदार दिले बरा. हो या बरं, चला बरं जेवायला, काही विषय नाही. हो झाला स्वयंपाक, तिनं सुरू केला स्वयंपाक. मग काय चला हो सरदार जी, चलो खाना खाने को. नाही, मेरा कैसा डबा भेज दो भैया. मैं नाही आता कापे. नाही ते येत नाही, ते कसं आहे गाडी सोडतच नाही ते. हो चला आपणच जाऊ बोले. हो पण आता आजच्या दिवशी येतो बा, रोज काही येणार नाही तर मग कसं. हो ते बरोबर नाही वाटत. जाऊ दे ना, तू का बैरा भरा इथं. 2 दिवसाची मोठी गोष्ट. झाला का, किती राहिले लोकांचे. बस झालं, सकाळी 10 वाजे लोक जिकडे तिकडे होऊन जाते, राहिले सुईले. हो फक्त आता सरपंच साहेबातच राहिलं. उद्या क्लिअर करून चालला जातो मी 10 वाजता.
तसं बरं ठीक आहे ना, मग काही हरकत नाही. हो चल मग आता जेवण करून घे, सकाळचं पाहून घे बघा. हो चल मग चल. आता सरदार जी मैं तुम्हारा डब्बा ले गया. हो आता जरा रिश्तेदार आहे हमारे. हो आता आता जेवण तर झालं, आता डबा संघ घेतला आता सरदारजीचा. ठीक आहे, बाकी काय म्हणते, बरं आहे मग इथं आता गमते गिमते मग नाही बाई? गमते ना इथं? हो व्यवस्थित आहे, खूप छान आहे. इथं कसं आहे, करमते. गुंपा मावशी सोबत आता तुमच्यामध्ये जात असते मी. घरी काही करमत नव्हतं म्हणून. चांगलं आहे, काम केलंच पाहिजे. हो कामातच राम आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे रिकाम टवळेला कोणी विचारत नाही. 4 पैसे खिशात असले की माणसाला गमती बी आणि लोकही मानपान देत असते. असं आहे ते. चला ठीक आहे मग. हो चाल द्या, तुमचा आता पद्धतशीर संसार गाळा आहे ते. हो ठीक आहे, येतो मग मी. या मग. हो ठीक आहे, सकाळी चहा घ्यायला ये जा म्हणलं, डबा घेऊन जा जा. हो या मग. आता इथंच गव्हाचा हंगाम हे एपिसोड संपला. याच्यानंतर उद्या नवीन एपिसोड घेऊन येऊ नवीन विषयासह. तर चला, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबर वाढवण्यासाठी सहकार्य करा. धन्यवाद. उद्या भेटू 5 वाजता नवीन विषयासह.